ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की तो अज्ञात व्यक्ती आता मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढतो। त्याचमुळे मधुभाऊंना आता श्वास घ्यायला खूपच त्रास होऊ लागतो, पण मात्र वेळेतच तिथे नर्स पोहोचते। ती पुन्हा ऑक्सिजन मास्क आता मधुभाऊंना लावते। त्यानंतर ती डॉक्टरांना येऊन सगळं काही सांगते। तर आता अर्जुन खूपच रागवत म्हणतो की मला आत्ताच्या आता CCTV फुटेज चेक करायचे आहे। पण मित्रांनो, नेहमीप्रमाणे CCTV फुटेजमध्ये काहीही मिळत नाही। तो व्यक्ती अगोदरच मास्क लावून तिथून निघून गेलेला असतो। तर इकडे प्रिया प्लॅन करत असते की काही झालं तरी कल्पनाला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कळायलाच पाहिजे। अर्जुन आणि अश्विनने कितीही प्रयत्न करू देत, ज्यावेळेस कल्पनाला कळेल ना की मी प्रेग्नेंट आहे, ती स्वतःहून मला घरी घेऊन येईल। त्याचमुळे कोणाची मदत घ्यावी याचा विचार करत असताना तिला सचिनची आठवण येते। हा सुद्धा हुकुमाचा एक आता आपल्याला मदत करेल आणि यानुसार आता अस्मिता या प्लॅनमध्ये अडकते। सचिनकडून अस्मिताला माहिती पडतं आणि अस्मिता ते आता सत्य कल्पनाला सांगते की जेलमध्ये असणारी ती फ्रॉड प्रिया प्रेग्नेंट आहे आणि तिचं म्हणणं आहे की तिच्या पोटात अश्विनचा बाळ आहे। तर आता यावर कल्पना काय निर्णय घेईल हे तर पुढील भागातच कळेल।